יופי. אוקיי, so to start with a small story. या पराशामध्ये, कमिंग पराशामध्ये शोफ्ती व आपण तो पराशा बघितला होता. One moment. एम, आणि या कमिंग पराशामध्ये आपण बघतो फ्यू मिच खूप मिच होत आहेत, ऑफकोर्स खूप मिच होत त्याच्यामध्ये एक हाशावत आवेदाचा पण मिचवा आहे. अम, ए, आणि चेदाकाचा पण आहे. लेट्स सी कोणती स्टोरी आपण बघूया. ओके. ओके, लेट्स सी छान स्टोरी ऐकली मी मला विचखाक आर्य एप्स्टीन कडून. ती बघूया आपण. ए, तर किती खूप वर्ष आधी, ऑलमोस्ट 100 वर्ष आधी, मे बी 100 150 वर्ष आधी. एम, एका माणसाला रस्त्यामध्ये ते पाकिट मिळाला, वॅलेट पाकिट. पाकिट आणि त्याच्यामध्ये 1000 रुबल होते. तर त्यांनी विचार केला, वाव, 1000 रुबल म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली. 1000 रुबल म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली. तर तो फार खुश झाला त्याला. पण कोणाचा नाही माहित. तर तिकडूनचा परीच होता, म्हणजे पाटील जसं असतं, पाटील सारखा मोठा श्रीमंत माणूस. त्याच्या हातामध्ये ऑलमोस्ट तिकडूनची जागा असते, सगळं त्याच्याच आहे, सर्व त्याच्यासाठी काम करतात. आणि तो फार त्याच्या हातामध्ये सगळी स्ट्रेंथ असते, तो काय पाहिजे ते करू शकतोय. कोणाला पाय ते उडू शकतोय, कोणी त्याला काय नाही विचारणार. अशी इंडियामध्ये पाटील कसे होते तसे. तर त्यांनी त्यांनी सगळ्याकडे हे लावले का कोणा पण त्याचा पाकिट हरवला होता, त्याचे पैसे हरवले होते आणि कोणाला मिळेल आणि कोण रिटर्न करेल तर त्याला 100 रुबल मिळतील. द्या. तर हा इस्रायल माणूस बोलला, वाव, मला मिळाले. पण आपल्या मित्सवामध्ये आपल्याला माहिती आहे का, किंवा पण आपण आपल्याला काय मग गोष्टी मिळते, तर समज ती रोव तिकडून जे जास्त माणसं नॉन ज्यूइश असतील आणि ते नॉन ज्यूइश लोकांचं आहे, इस्रायलचं पाकिट ऑफकोर्स त्यांनी रिटर्न केलं पाहिजे. आणि अशा जागेवर पडलं आहे ज्याच्यामध्ये जास्त नॉन ज्यूज आहेत आणि कमी ज्यूज आहेत. आणि कोणाचं पाकिट हलवल्यानंतर जरी तो ज्यूइश असेल तरी पण बोले, वा, गेला माझा पाकिट, मला काय मिळणार नाही हा पाकिट. तर तर त्याच्यामध्ये काय मिचवा नाही, कारण तो फार लिथियाईज झाला तो मुलगा, तो माणूस. आणि तो माणूस बोला, "काय, गेले गेले पैसे, आता मला काय मिळणार नाहीत." पण आता इकडे ते तर नॉन ज्युईश माणूस आहे. ज्युईश माणूस असता तरी पण त्यांनी बोलला असं, अरे गेला, इकडे नॉन ज्युईश लोक एवढे आहेत, तर मला काय पाकिट मिळणार नाही. पण ऑफकोर्स माणसांनी इफनी माशुरा तर देईन, त्यांनी ऑफकोर्स जाऊन दिला पाहिजे. आणि त्याचा दुसरे मिचवा होतात, भाषावत आवेदाचा मिचवा पण होतो त्याचा. पण त्याचा तो हयाब नाही, म्हणजे मी फ्रॉम द दिन इट सेल्फ त्यांनी त्याच्याकडे ठेवला तरी पण काय नाही. पण त्याला माहीत असेल कोणाचा पाकिट, ऑफकोर्स त्यांनी दिला पाहिजे. त्याच्या संगत त्याला नाही पाहिजे का कोण त्याच्यासोबत असा वागेल, मग त्यांनी पण दुसऱ्यांसंगत नाही वागलं पाहिजे असं. आणि त्याने रिटर्न केला पाहिजे. आपण बोललो होतो एक स्टोरी अशी, की त्या बाईचं पाकिट हरवला होता आणि त्याला द्यायचे नव्हते पैसे परत. ते आपण बघितलं होतं एक वेळा. पण एनिवे, तर इकडे त्याचा तो परीच, तो बोलतो का मी 100 रुबल देईल कोणाला पण तो पाकिट मिळेल त्याला 100 रुबल देईल. आता मोठा प्रश्न होता याच्यासमोर, का द्यायचं का नाही. समज त्याने दिला तर मोठा किदूश होईल, सगळे बोलतील, अरे वा, बघितलं इस्रायल माणूस किती प्रामाणिक असतात. सगळे बोलतो, वाह, कोला कावत इस्रायल माणूस किती सद्दिक आहे. इस्रायल माणसं किती चांगले आहेत. ते पुन्हा देतात ते किदूश होईल. इस्रायल माणसांनी कोणती पण चांगली गोष्ट केली बाहेर, आणि माणसं बघतात आणि बोलतात, अरे वा, किती चांगले माणसं आहे ते, किती चांगले गोष्टी करतात.
तर मग किदूश हशेम, त्याला किदूश हशेम बोलतात. आणि आपला प्रत्येक माणसाचा पूर्ण मोटिव्ह, एक वन ऑफ द मेन थिंग या जगामध्ये is किदूश हशेम करणे. त्यांनी हशेम परमेश्वराचं नाव मोठं केलं पाहिजे. तर इथे तो बोलतो, अरे चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली, पण हजार हजार रुबलची मोठी अमाऊंट, त्याची किती महिने नाही तर किती वर्ष तो त्याच्यावर राहू शकते. त्याची काय पैशाची काळजी नाही करायला, नाही करायची गरज त्याची. पण तो बोला किती असेम करण्याचा अपॉर्च्युनिटी आहे. आणि शेवटी हा 100 रुपये तर मिळतील मला. ठीक आहे, चांगलं आहे, ते पण चालेल मला. तर तो बोला आपण किती असेम करूया, आपण परमेश्वराचं नाव मोठा करूया, इस्रायलचं नाव मोठा होईल. आणि म्हणून तो गेला द्यायला एकदम खुशीने. आणि त्याला परीच, त्या पाटील त्याला विचारला का, ह्या पाकिट तुझं आहे का? तुला अरे वा, हा ना, हो ना, माझा पाकिट आहे. तर त्यांनी लगेच त्याला दिलं. त्यांनी लगेच उघडलं पाकिट आणि मोजायला लागले आतमध्ये आतमध्ये पैसे, रुबल. आणि मोजल्यानंतर अचानक त्याचा चेहरा चेंज झाला. त्याच्या चेहरा असा राग आला, लाल लाल झाला तो एकदम, भडकला. आणि एकदम रागाने याच्याकडे बघायला लागला. तो बोला अरे, तर हा बोला काय, काय झालं? तो बोलतोय, तो परीच बोलला का, ह्याच्यामध्ये तर माझे 2,000 रुबल होते. 1,000 रुबल कुठे गेले? ह्याच्यामध्ये 1,000 रुपये रुबल आहेत. तर हा बोलला अरे मला मिळालं तसं मी आणलं. तर तो बोलला, हे चोर आहेस तू, चोरी केलेस 1,000 रुबल, माझे पैसे मला परत दे अजून. तो बोलतो अरे, मी प्रामाणिक माणसासारखं आलो, तुम्हाला दिले पैसे, म्हणजे मला 100 रुबल मिळतील म्हणून मी आलो द्यायला. तो बोलते, तो परीच, तो पाटील होता, तो बोलतोय, 100 रुबल कसली बात करतो तू, तू तर माझे 1,000 रुबल घेतले आणि अजून 100 रुबल मागतो तू, थांब इकडेच. तो बोलला अरे जाऊन दे, मला 100 रुबल नको, मला जाऊन दे इकडून. हे काय इकडं, याने तर लटकूनच टाकलं त्याला. तो बोलला, तो आता कसं जाऊ शकणार, मी बघतो तुला, थांब इकडेच. हे पोलीसला बोलून तुला पोलीसच्या हवाले करीन, आणि बघूया तू माझे 1,000 रुबल कसे देशील परत अजून. तो बोला अरे, मी मी जेवढे, जसं मला पाकिट मिळालं तसं मी दिलं तुम्हाला, मला कशाला पकडता? जाऊ दे, मला नको 100 रुबल, मग जाऊ दे. नाही, तो परत बोला, "हे पकडून त्याचे माणसं असतात ऑफकोर्स, त्याचे आज एवढे त्याच्या हाताखालचे माणसं, माणूस असतं माणसं, त्याला पकडून, ह्याला पकडून ठेवलं मस्त. आणि आणि अम, पोलीसला बोलवलंय लगेच. आणि पोलीसला बोलला, बा ह्यानी माझे 2,000 होते, यांनी 1,000 घेतले आणि मला नुसते 1,000 दिलेत. तर ह्याला ह्याला पकडून घेऊन जा. पाटील आहे तो, परीच आहे, तो काय बोलेल ते बरोबर आहे त्याचा, त्याला कोण नाही प्रश्न विचारणार. तर लगेच त्याला पकडून गेले पोलीस, याच्यावर केस फाईल फाईल केली केस त्याच्यावर. आणि हा बोला अरे, मी चांगला काम करायला गेलो, किती शशेम करायला गेलो, आणि वरून याच्यानी मला लटकून टाकला. तर काय आता काय करेल, आता ऑलरेडी तो लटकला, आता काय नाही करू शकत त्याला. तो बोला आता काय करायचं. तर मग त्याची केस थोड्या दिवसांमध्ये त्यांनी ठरवली पण, तुझी केस ह्या या दिवशी ये, आपण कोर्टात तुझी केस घेऊन जाऊ, आणि बघूया तुला काय पनिशमेंट मिळेल. अरे तो बोलला आता मी काय करू. तर लगेच तो कुठे गेला, जेव्हा इस्रायल माणूस संकटेत असेल, तो पहिले कुठे जाईल, कोणाला विचारायला जातो? रावला. रावला विचारायला गेला. आणि रावला बोलला का, काय करू मी, काय कराय मला, काय करायला काय होप्स आहेत, ते तर मला जेलमध्ये टाकतील किती वर्ष मला नाही माहीत. काय करतील मला माझ्यावर आळ टाकला त्यांनी, 1,000 रुबल घेतले म्हणून. आता मी काय करू शकतो. तर राव बोला, काय नाही, तू वकील कोण आहे, वकील ठरवलंस, तुझ्याकडे वकील पाहिजे, त्या वकील माझ्याकडे घेऊन ये, मी त्याला बोलतो काय करायचं. तो लगेच त्याने वकील सेट केला. वकील सेट केला, वकीलला घेऊन आला. राव त्याला बोलला काय करायचा.
आणि देऊ. ज्या दिवशी त्यांचे ठरवलं होतं का केस, त्या दिवशी परीच आला आणि तो पाटील तो आला आणि सर्व सगळे माणसं जमले. कोर्टात केस चालू झाली आणि सगळ्यांनी आपापले मुद्दे समोर ठेवले. त्या परीने बोलल्या 2,000 पैकी यांनी 1,000 रुबल चोरले माझे आणि यांनी पुन्हा कसे पण मला परत केले पाहिजेत. त्याला पनिशमेंट पण द्या चोरी केल्याबद्दल आणि 100 रुपये अजून मागितल्याबद्दल. तर आता याचा याच्या वकील समोर आला आणि बोलला, हा याने घेतले होते. तर तू हा पाकिट तुझाच आहे का? तुझ्या तुझ्या याच्यामध्ये 2,000 रुबल होते. तर तो बोलला हो. तू तेवढा खरा बोलतो तर आम्हाला तू शपथ घेऊ शकशील का का 2,000 रुबल होते? तर लिशाबा तो परीच तो पाटील होता, तो बोलला ऑफकोर्स. तो काय, मला माहिती आहे 2,000 माझे होते. तर मग ऑफकोर्स मी शपथ घेऊ शकतो. आणि त्यांनी लिशाबा केले. त्यांनी शपथ घेतली का त्याच्याकडे 2,000 रुबल होते पाकिटात. तर तर तो वकील बोला, तुझा थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दाखवतोस का तू बरोबर बोलतोयस आणि खरा आहे, त्याचा प्रश्नच नाही येत. तर त्यांनी जजला बोलला, वकील बघ तो परीच बोलतोय 2,000 रुबल होते त्याचे आणि 1,000 हा यांनी त्याला 1,000 दिले. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोण प्रामाणिक माणूसच रिटर्न करतो पैसे. जो प्रामाणिक आहे, जो नेमान आहे, जो चांगल्या चांगल्या घराण्याचा माणूस आहे आणि तोच रिटर्न कर. समज जर कोण चोर असता, त्यांनी काय दिले असते पैसे? त्यांनी ऑफकोर्स घेतले असते. त्यांनी आला पण नसता त्याच्याकडे द्यायला. 100 रुबल पण जास्त द्यायला दिले तर पूर्ण पाकिट घेतलं असतं. आणि हा माणूस जो आला, तो समोर येऊन हिला दिले पैसे. तर मग ऑफकोर्स प्रामाणिक माणूसच देतो. म्हणजे हा माणूस प्रामाणिक आहे. यांनी ऑनेस्ट माणूस आहे. तर ऑफकोर्स त्यांनी पूर्ण अमाऊंट दिली. आता परीचनी शपथ घेतले का त्याच्या पाकिटात 2,000 होते आणि ह्या माणसाला किती मिळाले? 1,000. आणि समज हा चोर असता तर त्यांनी समोर आलाच नसता, तो घेऊन पळाला असता. तर हा प्रामाणिक माणूस आहे आणि ऑफकोर्स त्यांनी समोर आला आणि दिला, तो दाखवला कधी प्रामाणिक आहे, तर त्यांनी घ्यायचा प्रश्नच नाही येत त्याचे. म्हणजे काय, याचा अर्थ काय? हा पाकिट आहे तो या परीचा नाहीच आहे. त्याच्यामध्ये 2,000 होते आणि याला 1,000चा पाकिट मिळाला. म्हणजे हा पाकिट जे ह्याला मिळालंय, तो त्याचा काहीच त्याचा आतमध्ये नाव नाही आहे, काय नाही आहे. आणि याचा अर्थ तो पाकिट वेगळा होता आणि ह्याला मिळाला तो पाकिट वेगळा होता. तर मग जज बघू शकतोय समोर का काय खरं आहे. म्हणजे हा पाकिट त्याचा नव्हताच. तर जजने विचार केला आणि बोला, बरोबर आहे, याचा मुद्दा बरोबर ठेवला त्यांनी. का 2,000चा पाकिट हरवला आणि याला 1,000चा पाकिट मिळाला, म्हणजे हा पाकिट त्याचा नाहीच आहे. म्हणून जे पैसे त्याला मिळाले ते त्याचे झाले. आणि कोणाला परीच त्या पाटीलचे पैसे जेव्हा कोणाला मिळतील तेव्हा पुढे बघू. आणि आता ह्या इस्रायल माणसाला सोडून टाका आणि जो पाकिट त्याला मिळाला तो त्याचा झाला. आणि असा त्यांनी जजमेंट दिली. आणि बारुख हशेम खसदे हशेम, त्या इस्रायल माणसाला तो 1,000 रुबल मिळाले. आणि त्या नॉन ज्युईश परीच, तो पाटील होता जो एकदम अगजारी, तो क्रुअल होता, जो अजून 1,000 काढायला बसला होता इस्रायल माणसाकडून खोटा बोलून, त्याला पण त्याची शिक्षा मिळाली. आणि ते 1,000 पण नाही मिळाले त्याला आणि सगळे इस्रायल माणसाला भाऊ खाशे मिळाले. आणि तशी ती सुटका झाली. तर म्हणून म्हणून जे पण रब्बानी बोलतात ते फर्स्ट ऑफ ऑल ऐकलं पाहिजे. ते आपल्याला माहिती आहे, प्रश्नच नाहीत आपल्याला. ते प्रूव्ह करायची गरज नाही आहे, ऑफकोर्स नाही. पण कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये
त्यांचा सल्ला पण घेतला पाहिजे. आणि आणि फॉर एक्झाम्पल या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये असं वाटतंय का किदूश अशेम आहे, किदूश अशेम आहे, पण केव्हा केव्हा तो खिलूर अशेम होतं. म्हणून केव्हा केव्हा नॉन ज्युईशला पुन्हा करण्यामध्ये, रिटर्न करण्यामध्ये केव्हा केव्हा चुकीचं असतं. जसं एक एक माणूस भेटला होता. तो बोलला, अरे मी किती चांगला माणूस आहे मी. त्याला एक अरब एरियामध्ये, अरब लोकांमध्ये त्याला एक किती मोठी अमाऊंट मिळाली होती. मला आठवत नाही किती, 25,000 का 50,000 शेकेल मिळालं त्याला. अरब एरियामध्ये गेला होता तो. आणि ते कोणाचं ते हरवलं होतं. तर तो बोलला, अरे मी त्या अरब एरियामध्ये गेलो आणि मला मिळाले. तर त्यांनी काय केलं, जाऊन रिटर्न केलं जाऊन. तो बोलला, अरे ते किती खुश झाले. ते अरब तो त्याचे हरवले होते, एक बाई होती तिचे हरवले होते पैसे. ती किती खुश झाली. ती माझ्या समोर वाकली आणि ती किती खुश झाली. तर असं वाटतं का त्यांनी मिचवा केला, पण प्रॉब्ली माहीत नाही, त्यांनी मे बी आवेरा केला असेल. कारण ते 50,000 का 25,000 का 50,000 ते हरवले असतील. त्याचे त्यांनी बॉम्ब बनवायला वापरले असतील, नाही बंदुकी घ्यायला वापरले असतील, आपल्याला काय माहीत. त्याच्याने इस्रायल लोक किती मेले असतील आपल्याला माहीत. तर केव्हा केव्हा तो आशावाद आवेरा तर मिचवा नसतो, पण मे बी तो आवेरा म्हणून आवेरा असेल. तर ते पण बघितलं पाहिजे, ते पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ते पण विचारलं पाहिजे का ते गोष्टी करायच्या आधी, का ती मिचवा आहे का आवेरा आहे. कारण मिचवा आणि आवेरामध्ये डिफरन्सेस होत असे यार. किती आहे, जेवढं ए, किती ओवी किती त्याचा थिकनेस आहे, किती केस, किती किती डिफरन्स असतं केसामध्ये. एक केसचं लेंथ लेंथ नाही, ब्रेथ किती थिक असतं, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ह्या बाजूला आवेरा आणि ह्याच्याला बिचवा. म्हणून हलाखोचा अभ्यास करणे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण ते एक्झॅक्टली माहीत पाहिजे तो माणूस मिचवा करतोय का आवेरा करतोय. आणि समजा त्यांनी चुकून दुसरा काहीतरी केला तर ती आवेरा होते, मिचवा नाही होत. हो, माणसाने सांभाळलं पाहिजे. आणि कोणती पण कोणती मिचवा करायच्या आधी पण विचारलं पाहिजे, काय मिचवा आहे का आवेर आहे. त्याचा तसे आपण लेट्स होप का आपल्याला पण चांगले मिचवत करायला आकाशभाऊ खूप अपॉर्च्युनिटी देऊन दे. लेट्स स्टार्ट विथ द मिशनायोत. आपण मिशनातमध्ये लास्ट टाइम 6 मिशना केला होता, ज्याच्यामध्ये आपण कोरबान पेसाखबद्दलच बोलत होतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं का रबी योशुआचे ते का प्रश्न होता का, मुराद पेसाखचा अर्पण देतात का नाही. त्याचं आपण एक्सप्लेन केलं होतं. रबी योशुआचा प्रश्न रबी अकिवानी सॉल्व्ह केला आणि बोलले का तो अम, तो मुराद पेसाख आहे, तोचा अर्पण कसं केलं पाहिजे. मिळायच्या आधी समज कोणाचा पैसा हरवला आणि तो कोरबान पैसा हरवला त्याचा, आणि मग त्याने दुसरा आणला त्याच्याऐवजी. आणि त्याची केदुशा त्याच्यावरच ट्रान्सफर केली झाली काइंड ऑफ. आणि तर मग त्यांनी कोणता पाहिजे चूज करू शकतो, आणि दुसरा त्याला ठेवायला पाहिजे जोपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी ब्लेमिश, त्याच्यामध्ये काहीतरी खोट, त्याच्यामध्ये काही खराब नाही होत, त्याच्यामध्ये तो लंगडा नाही होत, नाही तर काहीतरी त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होतो त्याच्यामध्ये. मग त्याला त्याला विकून त्याचे पैसे घेऊन मग बेतामिद्यासकडे येऊन ते श्लमीम म्हणून दुसरं अर्पण द्यायचे त्याच्याऐवजी. ते आपण बघितलं लास्ट टाइम. ए रबी किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, रबी होशिवाचा प्रश्न सॉल्व्ह करतात का पेसाखची ऑफरिंग तुमुरा म्हणजे त्याच्याऐवजी जो कुर्बान आहे तो देतात का नाही. एकाकडे देतात, एकाकडे नाही देत. तर ते आपण बघितलं तर लास्ट टाइम डिटेल्समध्ये. आणि आता पण आपण पुढे जाऊ आणि अजून थोडेसे डिटेल्स, दुसरा एक त्याच त्याच डायरेक्शनमध्ये, त्याच याच्यामध्ये आपण बघू का. समज जर कोरबान पेसाखचे रूल्स आहेत, खूप रूल्स आहेत, आपण बघतो आता पूर्ण चॅप्टर आपण कोरबान पेसाखमध्येच इन्व्हॉल्ड आहोत. का कसं दिलं पाहिजे, कोणता दिला पाहिजे,
स्पेसिफिक थिंग्स आहेत जे अलाउड आहेत कुर्बान पेसाखमध्ये द्यायला. आणि आपल्याला माहिती आहे कुर्बान पेसाख केव्हा देतात? आदल्या दिवशी, पेसाखच्या आदल्या दिवशी देतात. आणि रात्री कुर्बान पेसाख ए मीठ येते ना खायला, मिtzवा आहे खायला. आणि खास सलाम कोणी नाही खाल्ला तर त्याचा मोठी पनिशमेंट मिळतं ऑफ करेत. अ, तर किती इम्पॉर्टंट आहे कुर्बान पेसाख खायला आपल्याला माहिती आहे, आपण बघतो की. पण कुर्बान पेसाख आपण या मिशनामध्ये बघू, तर कुर्बान पेसाखचे कोणता कुर्बान पेसाख आहे स्पेसिफिक पाहिजे. समज जर माणसाने चुकून काय ते दुसरंच बोललं का हा कुर्बान पेसाख आहे, त्याचा काय स्टेटस होईल? राईट. तर आपण ते आता ह्या मिशनामध्ये आपण बघूया. तुम्ही बघू शकता, आपण वाचूया पहिले हिब्रूमध्ये आणि नंतर मग एक्सप्लेनेशन बघूया. ओके. तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, आपण हिब्रूमध्ये बघूया पहिले. המפריש נקבה לפסחו, או זכר בן 2 שנים, יראה עד שיסתאב וימכר, ויפלו דמיו לנדבה. המפריש, המפריש את פסחו ומת, לא יביאנו בנו אחריו לשם הפסח, אלא לשם שלמים. Yeah, that's the seventh Mishnah. आता इथे आपण बघतो का काय डिफरन्सेस आहे तिकडे. आपल्याला माहिती आहे का कोर्बान पेसाखचा कोणता कोर्बान पेसाख दिला पाहिजे? कोर्बान पेसाख कोणता पाहिजे? जखार, मेल पेसाख, कोर्बान पेसाख पाहिजे. आणि तो 1 वर्षापर्यंत. कोणत्या टाईपचा पाहिजे? एक मेंढा, या नाहीतर बकरी. 2 टाईपचे, किफसा नाहीतर से. या किफसा से एज. या बकरीपैकी तो 1 वर्षाच्या आधी पाहिजे, नाहीतर एक मेंढा तो 1 वर्षाच्या आधी. समज तसं नसेल तर तो कोर्बान पेसाख होऊच नाही शकत. तो किती पण बोलू का कोर्बान पेसाख आहे, कोर्बान पेसाख आहे, तर तो हा कोर्बान पेसाख नाही नसू शकते. तर ते काय करायला पाहिजे का त्यांनी, त्याचा काय, समज त्यांनी ठरवला, चूक झाली त्याच्या हातून, आणि त्यांनी चुकून नेकेवा घेतला, फिमेल घेतली, आणि त्याला कोर्बान पेसाख ठरवला, तर मग काय करायचं या गोष्टीचा? आपल्या आपल्या दिबूरला, आपल्या आपल्या बोलण्यामध्ये खूप खूप पॉवर आहे. प्रत्येक माणूस जो शब्द आपल्या तोंडातून निघतात त्याला पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे. ए, आणि तेच नाही, आपण विचार करतो त्याच्यामध्ये पण खूप पॉवर आहे. आणि समज जर माणसाने एक गोष्टबद्दल बोललं काहीतरी, तर ती कधी केव्हा असूर होते, ती मुतार होते. जी, फॉर एक्झाम्पल, लग्नामध्ये अरे आत मी काय ते किदुशीन बोलणे, किदुशीमध्ये ते बोलतात आणि लग्न होते, आणि मग लग्न झालं त्यांचं बोलण्याने. या फॉर एक्झाम्पल, आपण ए, जेव्हा आपण अफराशात खाला करतो, अफराशा केल्यानंतरच खायला अलाउड आहे. नाहीतर आपण जेव्हा आपण मासेर काढतो, ते पण बोलणे आहे. आपण ते बाजूला ठेवतो आणि त्यातून काढतो आणि बोलतो, त्याच्याने ते मुतार झाले आता खायला, पण त्याच्या आधी असूर होते खायला. ते अलाउड नाही खायला जोपर्यंत मासेर नाही करत तोपर्यंत. पण मासेर काय आहे? नुसतं बोलणे. तर किती पॉवर आहे बोलण्यामध्ये. आणि आपण दरवेळेला शाहकोलची बराखा बोलतो, शाहकोल निया बिदवारो, का सर्व जे पण आकाश बर्फाने बनवलं
फ्रॉम व्हॉट? फ्रॉम द दिबूर, बोलण्यामधून. इट्स लाईक तो बोलला आणि त्यांनी क्रिएट केला अख्खा. क्रिएशन सगळं त्याच्या बोलण्यामधून झाले. तर म्हणून म्हणून लशोनाराचे लॉज का एवढे स्ट्रेस करतात रब्बानी? काय एवढी मोठी स्पेशल खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे कोणाबद्दल नाही बोलणे? कारण जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट दिली आहे आपल्याला, आणि त्याच्याने आपण जनावरपासून आणि जनावरपासून आपण वेगळे का आहोत? का आपल्याला बोलायची ताकद आहे. ॲनिमल्स पण बोलतात, तुम्ही बोलाल, पण ॲनिमल बोलणे इज समथिंग डिफरंट. त्यांचं कम्युनिकेशन वेगळ्या टाईपचं असतं. आणि ते पण नाही ते ए, समज जर काका कौवा बोलतो, या पोपट असतो तो बोलतो, पण ते पण त्याचा बोलणे नुसता सहज आहे नुसतं. त्याच्यामध्ये का त्याचा अर्थ नाही आहे जास्त. तर मग दॅट समथिंग एल्स. तर म्हणून पण माणूस जेव्हा बोलतो त्याच्यामुळे इम्पॅक्ट होते ह्या जगामध्ये आणि पुढच्या जगामध्ये. ह्या जगामध्ये आणि पुढच्या जगामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो. तर म्हणून जे पण आपण बोलतो ते सांभाळायला पाहिजे. तिकडे कोणतरी आला आणि बोलला, काय बोलला? का हा ही पेसखचा अर्पण आहे. हा पेसखचा अर्पण आहे, पण ते लक्षात नाही आलं का ते चुकीचं केलं त्यांनी. त्यांनी केव्हा त्यांनी फिमेल गोट, फिमेल ॲनिमल, नाहीतर फिमेल शीप, त्याच्यावर त्यांनी बोलला का पेसखचा ऑफरिंग आहे. नाहीतर मेल असेल पण तो दुसऱ्या वर्षाचा असेल, आणि आपल्याला माहिती आहे पेसखचा अर्पण फर्स्ट इयरचाच पाहिजे, फर्स्ट इयरची कमी पाहिजे तो. 1 वर्ष झाल्यानंतर त्याला अलाउड नाही आहे तो पेसखचा अर्पण बोलणे आणि देणे. म्हणजे छोटा हे पाहिजे, ॲनिमल पाहिजे. सेकंड इयर लागला, नेक्स्ट इयर असेल तर मग देऊ, तो पसूल होतोय. जरी पण त्यांनी डेसिग्नेट केलं, त्यांनी बोलला का हा अर्पण पेसाकचा अर्पण आहे, तरी पण त्याला काय अर्थ नाही, कारण ते चुकीचं आहे. ते 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 इट डझंट रिली मॅटर तो काय बोलला, कारण इट कॅनॉट बी पेसाक ऑफरिंग. ते ऑफरिंगच नाही आहे. तर म्हणून त्याचं मग काय करायचं? तो बोलून गेला, आता काय करायचं? मग इकडे येतं आणि बोलतात का समज त्यांनी फिमेल गोट नाही तर सेकंड इयरच्या ॲनिमलला बोलला का तो पेसाकचा ऑफरिंग आहे. ए, तर त्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये, जोपर्यंत त्याच्यामध्ये अम, त्याला ब्लेमिश काहीतरी, ए, त्याच्यामध्ये काहीतरी त्याला प्रॉब्लेम नाही क्रिएट होत, स्क्रॅचेस नाही होत, फाटत नाही काहीतरी त्याचा पार्ट ऑफ द बॉडी, नाही तर तुटत नाही, काहीतरी कुठेतरी त्या ब्लेमिश त्याच्यामध्ये तो अर्पण द्यायचा, अर्पण नाही देऊ शकत त्याच्यावर. त्याचा अर्पण द्यायचा तो जो चांगली गोष्ट होती त्याच्यामध्ये, तो चांगला चांगला होता, शलेम होता. आणि आता तो अर्पण द्यायचा देऊ नाही शकत त्याचा, त्या लायकीचा नाही राहिला तो अर्पण द्यायचा, असुर आहे त्याचा अर्पण द्यायला. मग मग त्याला विकायला आलवडे. आणि मग ते पैसे जमा करतात आणि ते घेऊन बेतामिदेशमध्ये जातात, आणि बेतामिदेशमध्ये ओलात नेदवा म्हणून जातात ते. त्या पब्लिक ऑफरिंग असते ओलात नेदवा, त्याच्यासाठी त्याचा पैसे देतात ते. या तर ते पैसे त्याच्यासाठी वापरतात. सेकंड थिंग इकडे आहे. सेकंड थिंग इकडे आपण बघतो. ए हिफ्रिश एत पिस, ओके. हा मग फ्रिश एत पिसखो व मेत, असा माणूस असेल ज्यांनी बोलला का हा पेसाकचा ऑफरिंग आहे, आणि तो हसवे शलोम वारला. तर मग काय करायचं? लो ये विएनो बेनो अखराव लेशेम पेसाख. पण त्याचा मुलगा येऊन तो ऑफरिंग नाही देऊ शकत का? तो पेसाकचा ऑफरिंग त्यांनी त्याच्या बापानी ठरवला होता, हा पेसाकचा ऑफरिंग आहे. पण आता तो वारला, तो नाही आता या जगामध्ये. तर मग काय केलं पाहिजे? अं, तर त्यांनी
तो पेसाख ऑफरिंग त्यांनी श्लमीम म्हणून जातं. तो श्लमीम म्हणून तो त्याचा ऑफरिंग देतो. ए, का? कारण तो पेसाखचा ऑफरिंग त्याचा ओनर नाही आता. आणि आणि जे पण देतील त्याच्यामध्ये त्यांचा ज्यांचे नावं पण नाही, ज्याच्यासाठी तो डेसिग्नेट केला होता ते कोणाला नाही माहिती त्यांनी कोणासाठी केला होता, काय केला होता. तर त्याचे पण मग आपण बोललो का कोणता पण पैसा ऑफरिंग द्यायच्या आधी त्याचे बोलले पाहिजे का कोण कोण आहे त्याच्यामध्ये लिस्ट पाहिजे जे पण त्या ग्रुपमध्ये आहेत. पण इथे आपण बघतो हो का त्याला नाही तो वारला. तर त्याला मुलाला काय माहित आता मुलगा तो नुसता त्या ऑफरिंग तो आता तो ऑफरिंग आहे पेसाकचा ऑफरिंग पण त्यांनी तो ऑफरिंग श्लमीम म्हणून दिला पाहिजे. आणि दॅट्स द वे या ए पीस ऑफरिंग म्हणून श्लमीम. तर दॅट्स असे करतात म्हणून जरी पण तो पेसाकचा ऑफरिंग असेल तरी पण आपण बघितलं केसेसमध्ये 2 केसेसमध्ये बघितले आपण. फर्स्ट केसमध्ये चुकीचा ऑफरिंग दिला होता. तो पेसाक ऑफरिंगच्या कॅटेगरीमध्येच नाही आहे. आणि सेकंड केसमध्ये सगळं बरोबर होतं पण गॉड फॉरबिड तो तो ज्यांनी ठरवला होता तो नाही राहिला. तर मग त्याचा मुलगा येतो आणि त्यांनी तो ऑफरिंग त्यांनी दुसऱ्या श्लमी म्हणून दिला पाहिजे आणि पेसाख ऑफरिंग नाही देऊ शकत तो. दॅट द 7th मिशना. आपण 8th मिशना वाचूया पण मे बी आपण नेक्स्ट टाइम कम्प्लीट करूया बघूया. कारण मला एक छान स्टोरी पण बोलायची आहे. 8th मिशना 8वा मिशना आहे हा. 8वा मिशना आपण बघूया. या चॅप्टरमध्ये वी हॅव 11 मिशना आहेत आणि आपला 8 मिशनावर आलो आपण. הפסח שנתערב בזבחים, יראו עד שיסתעבו וימכרו, ויביא בדמי היפה שבהן ממין זה, ומדמי היפה שבהן ממין זה, ויפסיד המותר מביתו. נתערב בבכורות, רבי שמעון אומר, אם חבורת הכהנים יאכלו. इथे आपण नेक्स्ट मिशनामध्ये आपण बघू का कोलन युरो हा इकडे एक शब्द डिफरंट आहे माझ्या मिशनाच्या ह्याच्यामध्ये आणि इकडे वेगळं आहे. इथे कुलान इयर ओ आचेइस्ता आवू आहे आणि माझ्या बुकमध्ये नाही आहे तो शब्द. आपण बघूया का डिफरन्स आहे नेक्स्ट टाइम मे बी. तर इथे आपण बघतो का ह्या पार्टमध्ये पेसाखचा ऑफरिंग मिक्स झाला दुसऱ्या ऑफरिंग्समध्ये त्याचा काय करायचा. दुसऱ्या टाईप ऑफ ऑफरिंग्समध्ये तो मिक्स झाला. आता त्याला काय करू शकतो ते आपण नेक्स्ट टाइम बघूया बेजात असेम. जस्ट वॉन्टेड टू शेअर विथ यू छान स्टोरी आहे. आणि आता येलूल आहे आणि आपल्याला थोडासा थोडासा इत ऑरेरूत पाहिजे आपल्याला थोडासा खिजू स्ट्रेंथ केला पाहिजे आपल्याला स्वतःला. सेलिखोत चालू आहेत भाऊ हशेम. आणि सेलिखोतमध्ये आपण ए, प्रत्येक माणसाने लक्झोर बेचुआ स्वतःला वी नीड टू स्वतःला रेडी केलं पाहिजे पेसाख रोशनासाठी. सर्व 40 दिवस येतात रेडी करायला यम किपूरसाठी. आणि खोजेर बेचुवा प्रत्येक मित्सवा बघितला पाहिजे विचार केला पाहिजे आणि त्याचा बघितलं तर खूप कमी टाईम आहे. प्रत्येक मित्सवावर कॉन्सन्ट्रेट केला पाहिजे बघितलं पाहिजे. पण पण आपल्याला काम आहे या महिन्यामध्ये. टेन्शन ऑब्विसली नाही घेतलं पाहिजे पण आळस पण नाही केला पाहिजे या गोष्टींमध्ये. त्याच्या कनेक्टेड एक छान स्टोरी आहे. खरी स्टोरी आहे. किती वर्ष आधी झालेली ही स्टोरी आहे. इथे इस्रायलमध्ये एक मुलगा होता 10 वर्षाचा मुलगा होता आणि अचानक त्याच्या त्याच्या डोळ्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला.
मे बी तुम्ही माहीत असेल स्टोरी, मी मी आपण बोललो असं आदल्या वर्षी मे बी. तरीसुद्धा इट्स वर्थ, इट्स रिअल अ गुड, ते मोटिवेटिंग. एनिवे, तर त्याला, त्या मुलाला डोळ्याचा काही प्रॉब्लेम चालू झाला. तर ते डॉक्टरकडे गेले. तर तो डॉक्टर बोलला, त्याला हे काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, तर खूप मोठ्या डॉक्टरकडे जायला पाहिजे तुम्ही या प्रॉब्लेमसाठी. काही छोटी गोष्ट नाही आहे जे त्याच्या डोळ्याला त्रास होत दिसते. तर ते इस्रायलच्या एकदम मोठ्या डॉक्टरकडे गेले आणि त्याला दाखवलं. तर ते त्या 10 वर्षाच्या मुलाला डोळ्याचा बेमे आहे. तो बोलला खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पण त्याला सोल्युशन आहे. त्याचं ऑपरेशन लागेल. आणि तो ऑपरेशन इस्रायलमधले कोण नाही करायला करू शकत. पण अमेरिकामध्ये, टेक्सासमध्ये, अमेरिकामध्ये थोडेसे डॉक्टर्स आहेत ते तेच करू शकतात ते ऑपरेशन. तर त्यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे, ठरवलं पाहिजे, आणि त्याचं ऑपरेशन अमेरिकाला जाऊन केलं पाहिजे. इथे इस्रायलमध्ये नाही होऊ शकणार. आता हे बेने मधले माणसं होते, फॅमिली होती, आणि लगेच त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांच्या अम, जे अस्कानिम, जे जे सांभाळतात त्या गोष्टी असतात, कोण कोण माणसं जे हेल्प करतात, त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना बघितला. तर त्यांना कळलं का ऑलमोस्ट 500,000 शेकेलचा खर्च आहे. अर्धा मिलियन म्हणजे ऑलमोस्ट 5 लाख, 5 लाख शेकेलचा खर्च आहे. अमेरिकाला जायला, अमेरिकामध्ये राहायला, अमेरिकाचा हॉस्पिटलमध्ये हे करायला, डॉक्टर, त्या एक्सपर्ट डॉक्टरला पैसे देणे, खूप खर्च आहे, खूप खर्च आहे. आणि ऑलमोस्ट $5 लाख खर्च. पण त्याच्या मुलाचे डोळे वाचवायसाठी केलं पाहिजे ऑफकोर्स. किती किती इम्पॉर्टंट आहे बघा. आपण आपण निग्लेक्ट नाही केलं पाहिजे. आपल्याकडे आकाशभर कोणी डोळे दिलेत, हात दिलेत, तोंड दिले, सर्व दिले, तर निग्लेक्ट नाही केलं पाहिजे. एक छोटासा प्रॉब्लेम त्याला झाला आणि त्याला 5 लाख शेकेल त्याला खर्च करायचा लागेल आता. तर मग काय करायचं, पण कसं तरी केलं पाहिजे, मुलाचे डोळे वाचवायचे. पूर्ण लाईफभर काय करेल तो. ते एनिवे, त्यांनी सेट केलं, त्यांनी चेक केलं का टेक्सासमध्ये एक डॉक्टर आहे. तो एक होता इकडचा डॉक्टर, जो मदत करत होता. टेक्सासमध्ये एक डॉक्टर आहे, त्याच्या संगत सेट केलं. आणि त्याला नुसता केव्हा आहे, 6 महिन्यांनी, अजून 6 महिन्यांनी, तेव्हाच तो ऑपरेशन करू शकेल. सगळं ठरलं त्यांचं. त्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट केलं, इन्फॉर्मेशन पाठवले, फोटोज पाठवले, एकूण ते टेस्ट केले, सर्व ते प्रोसेसिस आणि सर्व करून चेक्स आणि सगळे रिझल्ट्स आणि सगळं एव्हरीथिंग त्यांनी सगळं रेडी केलं. आणि मग 6 महिन्यांनी तिकडे ऑपरेशन करायचं ठरलं अमेरिकाला. ऑफकोर्स पैशाचा त्याला एवढा सेट करायला लागला, पैसे जमवायला लागले कुठून तरी, कुठून कसं पण. पण काय करायचं, मुलासाठी सर्व केलं पाहिजे. एन- तर एक दिवशी इकडे इस्रायलमध्ये एक मोठा सेशन होता सगळ्या डॉक्टर लोकांचा मोठा. आणि अ, तो डॉक्टर आहे, तो टेक्सासचा डॉक्टर, तो इस्रायलला आला त्या मोठ्या एक हे होता. सगळेजण भेटणार होते डॉक्टर इस्रायलचे. आणि मोठा त्याच्यामध्ये मोठा प्रोजेक्ट होता, मोठा शिकणार होते नवीन गोष्टी. तर तो अमेरिकेवरून आला ते अटेंड करायला. तेलावीमध्ये होता एक मोठ्या जागेवर, आणि सेट केला होता त्यांनी सगळ्यांसाठी. आणि खूप मोठा होता ते. पण काय झालं, सगळे आले. 2 दिवसाचा तो मोठा त्यांचा ऑर्गनाईज केला होता. 2 दिवस सगळे राहून त्याच्यामध्ये सगळे आपापले गोष्टी पुढे ठेवणार होते. आणि काय त्यांनी मोठी रिसर्च आणि ते डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल त्यांचं चाललं होतं. तर काय झालं, तेलावीमध्ये सगळे जमले होते. आणि अचानक तिकडे इस्रायलला, तुम्हाला माहितीच आहे इस्रायलला बॉम्ब पडतात. इस्रायलला तेव्हा पण रॉकेट्स आणि बॉम्ब्स आणि
आता तर नॉर्मल झालं, येऊन जाऊन होतात. पण त्यावेळेला सगळे कुठून कुठून दुसऱ्या दुसऱ्या देशातून आलेले माणसं होते तिकडे. मोठे मोठे डॉक्टर आले होते. आणि अचानक सायरन वाजला. तर सायरन वाजला तर सगळे त्या मोमेंटला सगळे पळून गेले त्या मोठ्या त्यांच्या सेशनमधून चालू असताना. तेच नाही, सगळे बोलले, अरे हे डेंजरस जागा आहे इकडे. ते लगेच त्या सेशनमधून तर पळून गेले, लगेच एअरपोर्टला गेले आणि पहिल्या प्लेननी सगळे आपापल्या देशाला गेले निघून. आता हा डॉक्टर जो टेक्सासचा आहे तो आला इकडे आणि तिकडे गेला. तिकडे गेला आणि बघतात तर काय, सगळे कुठे गेले, कुठे आहे ते सेशन्स, कुठे काय आहे. तर तिकडे एक तो मोठा डॉक्टर भेटला इकडूनचा, इस्रायलचा, आणि तो बोलला नाही, सगळ्या गेले, सगळे निघून गेले, कोण नाही राहिलं इकडे, सगळ्या कॅन्सल झाला, कोण नाही इकडे. ए, का? कारण इकडे रॉकेट पडले म्हणून, रॉकेट आले म्हणून ते सगळे निघून गेले. आता काय काय नाही. तर तो बोलला, तो या टेक्सासच्या डॉक्टरला बोलला, ते ओळखत होते ऑब्व्हियसली, इस्रायलचा हा मोठा डॉक्टर आणि तो टेक्सासचा एवढा एक्सपर्ट सर्जन, आय स्पेशलिस्ट, आय सर्जन. तर तो बोला, तुला काय करणार आहेस मग आता, काय करायला? तू बोलते, काय नाही मला करायला, आता मी काय फ्री आहे. तो बोलते, चल मग मी तुला बिने बराकला घेऊन जातो, त्याला बघ कसं काय इकडे इस्रायल बघायला ये. तुला ओके, चल, मला काय करायला, टाइमपास, चल जाऊया. तो त्याला बिने बराक दाखवलं, हे ते दाखवलं, फिरवलं तिला, बघ कसे रिलिजियस लोक राहतात, हे ते. आणि मग त्याला विचारलं, तुला माहिती आहे का आपण बोललो होतो ते एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या डोळ्याचा प्रॉब्लेम, मी तुला पाठवलं होतं सगळे डिटेल्स, आणि त्याचं 6 महिन्यांनी ऑपरेशन ठरलंय, आठवतंय तुला? तो बोलते, ऑफको, या या मला माहिती आहे, मी बोलला होतास, माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, या राईट. तर तो बोलतो, तुला टाईम असेल तर मग आत्ताच करून टाक त्याचं ऑपरेशन, तू इस्रायलला आहेस, आत्ता तुला जमेल करायला? तो बोलते, अरे मी काय थकलोय नाही, काय नाही, ऑफकोर्स मला काय प्रॉब्लेमच नाही, मला अजिबात काय नको, मी आरामात करीन त्याचं ऑपरेशन. लगेच तो बोला, ओके मग आपण ट्राय करूया, सेट करूया. बघतो इकडे कुठे हॉस्पिटलमध्ये आपल्याला ऑपरेशन थिएटर मिळते का चांगल्या ह्याच्यामध्ये. तर लगेच फोन केला एका एका हॉस्पिटलमध्ये आणि विचारलं. तर ते बोलले, हां मग आमच्याकडे एक स्पेअर ऑपरेशन थिएटर आम्ही इमर्जन्सी ठेवतो, तिकडे तुम्ही येऊ करू शकता केव्हा, आज रात्री 4:30 वाजता सकाळी करू शकाल. तर तो बोलला, ठीक आहे. त्यांनी सेट केलं सर्व या डॉक्टरनी. आणि त्यांनी त्यांनी बोलला, ओके ठीक आहे, मी त्याला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. तर तो बोला, हां माझ्याकडे फोन नंबर आहे, मी फोन करतो त्याला आणि बात करतो. डॉक्टर, तर आही त्याला फोन नंबर दिला त्याचा, या अमेरिकन डॉक्टरला. आणि अमेरिकन डॉक्टर, मी सांभाळेन, काय नाही, तू काय काळजी नको करूस, तू कर तुझं काम काय करायचं, तर मी काय नाही, ते मला काय करायला नाही आहे, मी आरामात फ्री आहे 2 दिवस, तर मी सगळं सेट करीन, दे मला फोन नंबर. तर त्यांनी फोन केला, कोण नाही उचलत, रात्र झाली होती, 10:30 अराउंड. त्यांनी फोन केला, कोण उचलत नाही. तर त्याने लगेच त्याच्या सेक्रेटरीला फोन केला अमेरिकाला आणि बोलला, का तुला तो इन्फॉर्मेशन पाठवली त्याच्यामध्ये ते ॲड्रेस आहे, मला ॲड्रेस सांग. ॲड्रेस लगेच त्यांनी लिहून घेतला आणि त्यांनी टॅक्सी केली आणि गेला. तोपर्यंत 11 वाजले होते रात्रीचे. तो गेला बेनेब्राकच्या एका बिल्डिंगमध्ये, जिकडे तो मुलगा राहत होता. गेला, दरवाजा ठोकला, कोण नाही उघडत. परत ठोकला. डॉक्टर टेक्सेसचा जो एवढा मोठा डॉक्टर, तो त्यांच्या घरी आला. आणि अचानक मग एक छोट्या मुलाने दरवाजा उघडला. त्यांनी दरवाजा उघडला आणि याच्याकडे बघितलं. त्यांनी लगेच लगेच त्याच्याकडे बघितलं आणि बोलला, हां अरे हाच तर मुलगा आहे, याचेच डोळे बघ, ते बघितलं डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर अरे हाच मुलगा आहे ज्याच्यावर ऑपरेशन करणार होत. त्यांनी लगेच बोलला, अरे मी टेक्सेसचा डॉक्टर आहे, मी आलो आहे तुझं ऑपरेशन करायला, चल जाऊया हॉस्पिटलमध्ये आत्ता ऑपरेशन करायला. तर तो बोलला, त्यांनी विचारला, आबा कुठे आहे? तर म्हणे, आबाला बोलो. तर ते लगेच आतमध्ये गेला आणि आबा आराम करत होता, झोपला होता. त्यांनी बोलला, तो मुलगा गेला आणि बोलला आबाला, कोणते दरवाजाकडे आले? तो डॉक्टर आले टेक्सासवरून, जो ऑपरेशन करणार आहे त्याचा, तो आलाय आणि तो तुला बोलत होते, ये.
तर तो बाप त्यांचा त्याचा बाप तो झोपला होता. आणि तो बोलते, अरे काय यार, रात्री त्रास देत, जाऊन दे. ठीक आहे, जा इकडून, कशाला मला झोपेतून उठवते. जा, बाहेर जा. या. आणि तर तो बाहेर आला आणि डॉक्टरला बोलतोय, नाही आबा झोपलाय. तो बोलला, "आणि काय नाही, नको, काय झोपेत येतो." तर तो बोलला, अरे तुला समजते मी काय बोलतोय? मी टेक्सासवरून आलोय इस्रायलला, आत्ता ऑपरेशन करू, सगळे खर्च कुपात खोलीम करणार आहे, आणि मी एक 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 शेकेल तुम्हाला खर्च करायची गरज नाही लागणार. एक शेकेल, एक पण शेकेल, सगळं एव्हरीथिंग इज कवर्ड, सगळं कवर आहे, आणि मी पैसे पण नाही घेणार आहे सगळं करायला, काहीच करायला. आणि इथे जे पण खर्च जे होईल ऑपरेशन थिएटरचा, तो कुपात खोलीम करणार आहे. तुला समजते? जा आणि तुझ्या आबाला उठव आणि त्याला बोल, काहीतरी मिलियन शेकेल वाचतील त्याचे, आणि तिथून तू पण बरा होशील लवकर. तो परत गेला आणि आबाला बोलला, आबा तो डॉक्टर आलाय टेक्सासवरून, तो ऑपरेशन करायला मागतोय, आत्ता जायचं हॉस्पिटलमध्ये, चल. बोलले, अरे तू काय झोपून नाही देत मला, काय तू उगाच त्रास देतोय, जा इकडून. ऑब्विसली आता बोलायचं नसतं मुलाला सोबत, पण एनिवे, तो बोलला, जा इकडून, त्रास नको देऊस मला, आणि परत येऊ नकोस की माझ्या रूम मध्ये, जा इकडून, जाऊ. स्पीक, किती त्रास देतेस मला झोपायला, झोपून नाही देत. तो गेला बाहेर. आणि तो बोला, नाही आबा काय उठायला नाही मागत, आबा काय नाही उठत नाही तो, मी काय नाही करू शकत, मी काय करू आता. तो आबा बोला, नाही त्याला काय इंटरेस्ट नाही आणि काय नाही, जाऊ. तो अमेरिकन डॉक्टर, तो बोले, काय मी एवढं आलो तुझ्या घरपर्यंत आणि कोण तुम्ही येत नाही. त्याला फुल इन्सल्ट झाला त्याचा, त्याला फार वाईट वाटलं. तो बोला, अरे असं कसं होऊ शकतं, मी त्याच्या घरपर्यंत आलोय त्याला घेऊन जायला, सगळ्या सेट आहे, आणि तो उठत नाही बाहेर यायला. माणूस की कुठे गेली? ऍटलिस्ट कोण माणूस आले बाहेरून लांबून, त्याला भेटायला तरी बाहेर ये. फाईन, तुला काय करायचं ते कर, पण बेसिक 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 माणूस की कुठे गेली त्याची? आणि तो आता काय करेल, तो मुलगा काय बोलतो, नाही मी नाही उठू शकत आता बापाला. तो बोला, ठीक आहे, ओके. त्याला बोल नुसता का मी येऊन गेलो. तो गेला त्याच्या हॉटेलमध्ये. जाऊ 2 दिवसांनी त्याचा तो दुसरा फ्रेंड भेटला, इस्रायलचा डॉक्टर. त्याने ते विचारलं, अरे काय झालं का, सगळं ऑपरेशन बिशन नीट झालं काय, सर्व नीट झालं? तो बोले, कसला ऑपरेशन, कसला काय, तो उठलाच नाही त्याचा बाप. तो बाप काय उठला नाही, काय नाही. आता मी चाललोय अमेरिकाला, झाला माझ्या 2 दिवसचा नंतर फ्लाईट आहे, चाललोय मी आता अमेरिकाला. आणि देऊ संपला. आता त्याला, तेव्हा तो बाप उठेल तेव्हा लक्षात येईल त्यांनी त्याची एवढी मोठी चूक झाली. एक तर त्या मुलगा लगेच बरा झाला असता, म्हणून तो खर्च, 500,000,000, म्हणजे 5 लाख शेकेलचा खर्च त्याचा वाचला असता. आणि एवढा त्रास, आणि तो मुलगा लवकर बरा झाला असता. डॉक्टर घरपर्यंत आलाय, पण त्यांनी दरवाजा नाही उघडला, तो बाहेर नाही आला त्याच्यासाठी, झोप झोप काढली. म्हणून बोलतात, बेनादाम मलेखा निर्दाम, अक्कादोश बारुखू बेखेवोदो बे आचमो, तो स्वतः येतो आपल्या समोर. एलूलच्या महिन्यात, एलूल मेलेख बसदे अकादोश बारुखू. ही खरी स्टोरी आहे, ही खरी स्टोरी आहे, राईट. पण त्याच्या आपण शिकतो का, अक्कादोश बारुखू हशेम आपल्या समोर आलाय, आपल्या समोर येतोय दरवाजामध्ये, बोलतोय, उठ, ये, मी तुझ्या समोर आहे, ये, काय पाहिजे तुला माग, तू तुझ्याकडे पश्चाताप कर, हा टाइम आहे, हा मेलेख बसदे. आणि माणूस काय बोलतो, जाऊन दे, मला झोपून दे, मला आराम करून दे, सेलिखोत मी दुपारी करीन, संध्याकाळी करीन, जाऊन दे, सेलिखोत मी एक पहिला सेलिखोत केला बस झाला, मला अजून करायची, सेलिखोत करायची. सेलिखोत करणे इम्पॉर्टंट आहे, पण ऑब्विसली रिपेंटन्स इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये, नुसतं वाचून काय फायदा त्याचा. रिपेंटन्स मनापासून करणे इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःला बोलतोय, फाईन तुम्हाला सर्वांना नाही, पण स्वतःला बोलतोय, रिपेंटन्स करणे इम्पॉर्टंट आहे. रिपेंट केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, जे पण चूक झाली आपल्या हातून. आणि पुढच्या वर्षीसाठी पण अक्काजोबाकडून मागितलं पाहिजे का, मला तुझ्या सेवक बनव, एवेद हशेम बनव, ते तरी मागितलं पाहिजे. आणि जे पण गोष्टी ते त्रास देतात आपल्या बाजूला, जे आपले मिदत खराब सवय आहेत, वाईट सवय लागलेत, आणि चुकीच्या गोष्टी जे आपण करतो त्याच्यापासून लांब आपल्याला ठेवायला आपण नमाज केली पाहिजे. आणि ते आपण आकाशभर करून हाशिमकडे मागतो. आणि इकडे आत्ता टाइम आहे, हमेलेख बसदे, तो आपल्या घरपर्यंत आलाय, दरवाजा ठोकतोय, आणि पितखिली रायाती,
उघड दरवाजा, उघड येऊन दे हशेमला. हशेम आपल्या समोर आहे. नुसतं आपल्याला उठला पाहिजे आपल्या झोपेतून आणि माफी मागितली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टींसाठी आपण पश्चाताप केला पाहिजे आणि हशेम कबूल करायला रेडी आहे. तो एक्सेप्ट करतोय. जो आपल्याला तेवढं नुसता छोटासा काम आहे आपल्याला. आता केव्हा टाइम आहे? आत्ता एलुलमध्ये. द किंग इज इन द फील्ड. आपल्याला त्याच्या पॅलेसमध्ये जायची गरज पण नाही आहे. आतमध्ये जायला खूप डिफिकल्ट आहे जायला. पण आता तो ऑलरेडी आपल्यासाठी बाहेर आलाय आणि आपल्यासाठी थांबलाय. तर बेजात शेम प्रत्येक माणसाने ते विचार केला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल आणि आपल्या मनातून ठरवलं पाहिजे का खूप गोष्टी आपण जे वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी करत आले ते नाही करणार. आणि जे आपण चांगलं काम करतोय ते जास्त इम्प्रूव्ह करायला ट्राय करू. जे मिचोत आपण करतोय ते अजून इम्प्रूव्ह करायला ट्राय करू आणि अजून चांगल्याशी करायचा प्रयत्न करू आणि त्याचे हालाखोत बरोबर वाचून त्याचे चांगला प्रयत्न करू का जे हाशेमला पाहिजे तसं करू. ती आपली इच्छा पाहिजे आणि हा टाईम आहे ज्याच्यामध्ये आपण अख्ख्या पुढच्या वर्षीसाठी ब्लेसिंग्स आणू शकू. पुढच्या वर्षासाठी आणि पुढच्या सगळ्या वर्षांसाठी जेव्हा पण आपण या जगामध्ये आहोत आणि त्याच्यासाठी आपण सगळे ब्राखोत आणू शकतो आपल्यावर, आपल्या फॅमिलीवर आणि ऑफकोर्स पूर्ण इस्रायल जमातीवर आणि अख्ख्या इस्रायलवर, सगळ्या इस्रायल लोकांवर अख्ख्या जगामध्ये आपल्या आजचा टाईम आहे. तर ही अपॉर्च्युनिटी आपण घेतली पाहिजे. प्रत्येकाने ते विचार केला पाहिजे, ती अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे आणि आळशीपणापासून लांब झाला पाहिजे. कारण आत्ताच टाईम आहे. तर बेजात हशेम आपण आपला शिव रिक्वेस्ट स्टॉप करूया विथ अ स्मॉल प्रेयर. आणि हीच आपली इच्छा असू दे का आपण पण या महिन्याचा फायदा घेऊ. एलुल आणि ले दोधी दिली आपण आकाश बरखूसाठी च्या जवळ जायला प्रयत्न करू जेवढा होईल तेवढा. तर लेट्स डू द स्मॉल प्रेयर आणि विल फिनिश द शिव देअर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל. אני עמל. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבל שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבל שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So with this trust in Hashem, I wish everybody a great Elul, a nice, בעזרת השם आपण יום רביעי तर शब्बात שלום. आणि लेट्स होप का प्रत्येक आपण या एलूचा फायदा घेऊ. आकाश बोको जेवढा जवळ जाता येईल तेवढ्या जवळ जाऊ. पश्चाताप करायला ट्राय करू जेवढं होईल तेवढं. आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot for attending השיעור, आणि תודה רבה וכל טוב ושלום שלום. חזק וברוך.